मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर तोफ डागलेली। त्याच्यानंतर आता भाजपचे प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर पलटवार केलेला आहे। आरोप करायला अक्कल लागत नाही असं दरेकरांचं म्हणणं आहे, तर त्यावर पुन्हा एकदा जरांगेंनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। मराठा समाजाची माझ्यावर जबाबदारी असल्याचं म्हणत दरेकरांनी संवेदनशील विषयामध्ये वक्तव्य थांबवायला हवीत असं दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात। मला वाटतं आरोप करायला काय फार अक्कल लागत नाही। कोणी कोणावर काही आरोप करू शकतो, पण ज्याला सिस्टीमच समजून घ्यायची नाही त्यांच्यावर काय बोलणार। जात पडताळणी समिती ही क्वाशी ज्युडिशरी अथॉरिटी आहे आणि ह्यांना न्यायालयीन पॉवर आहेत आणि असा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही। लेखी द्यायचा तर विषय नाही आणि त्या ठिकाणी काही त्रुटी असतील म्हणून त्या नोंदी कॅन्सल केल्या असतील। जर तुमचं म्हणणं आहे की नाही जाणीवपूर्वक केले आहेत, झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही। तुमच्या लेकरा बाळाचं वाटलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं तुमचा पक्ष जर करणार असला आणि तुमचं बावनकुळेचं तुम्हाला आता पत्र दिलंय ना, याच्यापेक्षा काय पाहिजे। मी वेगळ्या भाषेत बोलणार ना, याच्यानंतर जर बोलला ना दरेकर तर मी वेगळ्या भाषेत बोलतो, सुट्टी नाही देणार। तो आधी बावनकुळेचं पत्र बघ। बावनकुळेंनी पत्र दिलंय की नोंदी रद्द करण्यात याव्या। गंगाखेडचा सुद्धा तीच प्रकार केला ते रद्द करण्यात, म्हणून तू आधी पत्र बघ आणि मग बोल। याच्यानंतर जर बोलणार बाबा मग तुला दाखव। अशा संवेदनशील विषयामध्ये वक्तव्य थांबवली पाहिजे। वक्तव्य आपल्या माहिती आधारावर जर वक्तव्य केली मग अशाच पद्धतीने मग ते त्याच्यामध्ये अधिक तणाव वाढत जातो। आपण प्रश्न सोडवण्यामध्ये आपला वेळ दिला पाहिजे आणि तो करता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण त्यासाठी जबाबदारी त्या समिती अध्यक्ष म्हणून ती माझ्यावर दिलेली आहे। आम्ही काम करतोय ना, मला वाटतं त्या दृष्टीने मी माझ्या सहकार्याला विनंती करणार आहे।